तर मंडळी, कसे काय, मजेत ना? सगळ्यांनी मजेत असावे हेच देवाचरणी प्रार्थना आहे. आज आपण इकडे बघूया, वर्षभरासाठी आपण तिखट करून घेतो कोल्हापुरी झणझणीत तिखट मसाला. तर मी इकडे 3 प्रकारचे मिरच्या घेऊन ते कांडप मशीनवरून तिखट करून घेऊन आलेले. उन्हात वाळवून स्वच्छ करून सगळं पूर्ण प्रोसिजर सगळं संपवलं. आता फक्त मसाला ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. तर त्याच्यासाठी मी इकडे मसाले घेतले आहे. सगळ्या मसाल्याचं प्रमाण मी 20 ते 25 ग्रॅम घेतले आहे. पहिले आहे चक्रफूल, लवंग, दालचिनी, मराठी मग्गू, दगडफूल, जायफळ, जायपत्री आणि शहाजिरे. तर इकडं दुसऱ्या प्लेटमध्ये मी काळी मिरी घेतली आहे. थोडं जास्त प्रमाणात काळी मिरी घेतली. मसाल्यामधले मोठे वेलची आणि आपले खाणारे वेलची आणि इकडे तमालपत्र. त्याच प्रमाणामध्ये मेथीचे दाणे इकडे घेतले आहे. सगळ्या मसाल्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये आपण मसाले वापरणार म्हणजे आपले धणे. धणे इकडे मी एक अर्धा किलो घेतले आहे. मग आणि त्याच्या निम्मे पाव किलो मी इकडे जिरे घेऊन घेतले आहे. त्याचा निम्मा मी इकडे तीळ घेऊन घेतले आहे. तीळ थोडीशी जास्त वापरली तर पण छान मस्त भाजीमध्ये छान असं येते. सगळे मसाले मी 1, 2, 3 थेंब तेल टाकून छान असं करपूस भाजून घेतले होते. प्रत्येकी मसाला मी वेगवेगळे मिक्सरमध्ये पावडर करून घेतले आहे. थोडीशी तेल लावून मसाले सगळे भाजून घेतले की आपला मसाल्याचा वास पण मस्त येतो आणि एकदम छान आपली कलर पण येते तिखटाला. काळी मिरीचा पावडर मी थोडी जास्तच करून घेतले म्हणजे थोडे आमच्या घरात तिखटपणा जास्त खातात. आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करून घेऊ शकतो. सगळं मसाला इकडं मी पूर्णपणे एकदम बारीक पावडर करून घेतले आहे आणि सगळे एका परातीत घालून सगळे मिक्स करून घेतले. जे काही आपण मसाले वेगवेगळे आपण पावडर करून घेतले आहे ते सगळे एका परातीमध्ये घालून सगळे एकजीव होईपर्यंत छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि ह्याच्यातलंच मी गरम मसाला रोजच्या भाजीमध्ये वापरण्यासाठी काढून ठेवतो. खरं म्हटलं तर आपण कोल्हापुरी मसाला करून घेतो त्यावेळी आपण भाजीमध्ये त्या मसाला वापरला असेल तर वरून आपण गरम मसाला घालण्याची शक्यता नाही होत. तरी पण आपण एकेका भाजीमध्ये आपण कोल्हापुरी मसाला वापरत नाही. जसं की पालक पनीर बनायचं असो किंवा पनीरचं कुठला पण रेसिपी आपण बनवतो त्यावेळी आणि आपण रोजचा सांबार करतो त्यावेळी पण मी नॉर्मल तिखटच वापरतो म्हणजे बिन मसाल्याचं तिखट. आणि कुठलीही चटणी करायचं असेल तर मी बिन मसाल्याचं तिखटच घालतो. आणि चिरमुऱ्याचे आपण भडंग करतो त्याच्यामध्ये पण तसेच. असे फार काही पदार्थ आहेत जे आपण बिन मसाल्याचाच आपण करून घेतो म्हणजे त्याची चव आहे ना ते आपल्याच सोडतो म्हणजे मसाल्याचं चव येत नाही त्याच्यामध्ये. रोजच्या भाजीमध्ये आपण मसाला वापरतो ते ठीक आहे. पनीरचं डिश वगैरे आपण करून घेतो ना त्यावेळी ते भाजीचं काय चव आपली चव असते ना भाजीचं ते हा मसाला त्याच्यासाठी मी वापरत नाही. हा मसाला मी वर्षभरासाठी काय करत नाही. प्रत्येक वेळी असेच करतो. 2 किंवा 3 महिन्यासाठी करून घेतो. जर आपण फ्रेश मसाला करून घेतले त्याचं वास मस्त खमंग येतो ना तसंच प्रत्येक वेळी मला म्हणजे 2-3 महिन्याला पाहिजे असे वाटतं. म्हणून मी 1 वर्षभराचं कधी पण करून ठेवत नाही. जे काही नॉर्मल गरम मसाला करून घेतले त्याचे निम्मे करून घेतो. आता निम्मे फक्त गरम मसाला असेच ठेवून घेतो म्हणजे पुढच्या वेळी जे आपण मसाला बनवतो त्यावेळी यूज करतो. फक्त त्यामध्ये कांदा आणि खोबरे घालून त्याच्यामध्ये मिक्स करून आपली तिखट बनवून घेतो. आता ह्याच्यामध्येच मी धने पावडर, जिरा पावडर आणि दालचिनी पावडर साईडला ठेवून घेतले म्हणजे रोजच्या भाजीमध्ये जेव्हा आपल्याला पाहिजे असते त्यावेळी वापरायला. खोबरं इकडं मी कट करून घेतले आहे आणि थोडं उन्हात वाळवून घेतले आहे. मग ते आता कढईमध्ये ते छान मस्त असं थोडेसे तेल लावून भाजून घ्यायचा. जे कोणी हाच मसाला सेम वापरून वर्षभरासाठी आपण करून घेऊ शकतो. पण मी प्रत्येक वेळी असे नाही करत. बहुतेक जण असेच आहेत की वर्षभरासाठीच करून ठेवतात. म्हणजे एकदा करून ठेवले की 1 वर्षभरासाठी त्याच्याकडे पाहायचंच नको असे. आता उरलेल्या मसाल्यामध्ये जे काही मी आता मिक्स करणार आहे त्याच्यामध्ये हिंग पावडर घालून घेतले आहे. ह्याच्यामध्येच थोडीशी हळद घालून घ्यायचा आणि थोडीशी मीठ. मसाल्यामध्ये सगळं मिक्स करून झाले की मग त्याच्यामध्ये आपण तिखट घालून घेऊया. पहिले आधी बॅडगी मिरचीचा तिखट घातले, मग गुंटूर मिरचीचा तिखट घातले, मग थोडीशी लवंगी मिरचीचा पण 1 किलोचा करून घेतले त्याचे पण मिक्स करून घेतले आणि कलरसाठी काश्मीरी लाल मिर्च पण थोडीशी त्याच्यामध्ये घालून घेतली. तिखटामध्ये काय जास्त प्रमाण मी वापरत नाही, कमी जास्त घालून घेतो. आता गरम मसाला आपण मिक्स करून घेतो त्यावेळी मी तिळाचा पावडर जो आहे ना ते सेपरेट ठेवलेला आता त्याच्यामध्ये मिक्स करून घेत आहे.
तिळाचा पावडर गरम मसाल्यामध्ये नाही घालत मी कधी पण. ह्याच्यामध्ये हळद आता घालत आहे. हळदमुळे थोडीशी छान मस्त कलर येतो. मीठ पण ह्याच्यामध्ये आता घालत आहे. मीठ पण कधी आपल्या गरजेनुसार कमी जास्त आपण ह्याच्यामध्ये घालू शकतो. त्यामध्ये थोडीशी मीठ वापरले तर आपण भाकरी आणि चपातीबरोबर पण आपण तूप लावून किंवा तेल लावून छान असं खाऊ पण शकतो. चव पण मस्त लागते. आमच्या घरात कधी पण करतो ना त्यावेळी थोडीशी मीठ घालूनच करून घेतो, म्हणजे त्याची पण चव येते आणि भाजी करताना थोडीशी मीठ कमी वापरायचा. मिठामुळे ना हा तिखटाचा थोडा आयु पण जास्त होतो. आता शेवटचं बारीक करायचं राहिलं म्हणजे खोबरे. खोबरे पण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचा आणि थोडीशी करताना त्याच्यामध्ये तिखट घातले की बरोबर छान मस्त मिक्स होतो. खोबऱ्याचं वाटण सगळं आणि ह्याच्या परातीमध्ये मिक्स करून घ्यायचा आणि अनेकदा हा सगळ्या एका हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे खोबरं, मसाला, तिखट जे काही आपण ह्याच्यामध्ये वापरले आहे ना सगळे मिक्स करून घ्यायचा. आणि मिक्स झाल्यानंतर मिक्सीच्या भांड्यामध्ये 3-4 वेळा मी खोबऱ्याचं पावडर करून ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतले. इकडे जे मी खोबरे वापरले आहे 3-4 वेळा मिक्सरमध्ये बारीक करून घेतले. जर आपण कमी दिवसासाठी आपण मसाला करून घेत असाल तर थोडं जास्त प्रमाणात आपण खोबरं वापरू शकतो. जास्त आपण वापरलं तर आपण भाजी जे करतो ना वरून आपल्याला खोबरं घालायची गरज नसते. वर्षभरासाठी आपण करतो त्यावेळी थोडं कमी प्रमाणात वापरायला पाहिजे, म्हणजे वर्षभरासाठी ते आपली जे खोबरं वापरतो ते वास येता कामा नये, म्हणजे त्याला आपण असं खरपूस भाजून घ्यायला पाहिजे. आता आपण कमी दिवसासाठी करतो त्यावेळी काय जास्त कमी जास्त आपण भाजून घेतले तरी पण चालते. आता मसाला करून घेताना कधी-कधी थोडीशी चुका पण झाली म्हणजे आपली पूर्ण तिखट जे बनवले असते ते सगळं खराब होण्याची शक्यता असतो. बहुतेक मी फार जणांचं ऐकलं आहे की आमचं तिखट थोडं म्हणजे 3-4 महिन्यानं किंवा 6 महिन्यांना पांढरे झाले असे म्हणतात. त्याचं कारण असं आहे की आपण लवंगी मिरचीचं तिखट वापरत असेल तर ते 6 महिन्यानंतर आपली तिखट पांढरं होणारच. म्हणून ते काय करायचं आपली सेपरेट कांडप करून घ्यायचा. गुंटूर मिरचीचं पण थोडं वेगळं करून ठेवलं तरी पण बरंच आहे. सगळे आपण एकदम मिक्स करून घेतले की तिखट पांढरं होण्याची शक्यता असतो. हा टिप आपल्याला आवडलं असेल तर मला नक्की सांगा आणि आपली कशी करून घेता आणि काहीतरी प्रॉब्लेम असेल तर नक्की कमेंट करून कळवा आणि सांगा. आता इकडे तिखट, मसाले आणि खोबरे सगळे हाताने सगळे एकजीव होऊपर्यंत मिक्स करून घेतले. मग आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पल्स मोडमध्ये 1-2-3 वेळा केले की म्हणजे पूर्णपणे मिक्स होऊन जाते. सगळे मिक्स करून झाले आहे. जसे जसे मिक्स होते तसे तसे आपल्या वापरणारे बाटलीमध्ये किंवा आपल्या डब्यामध्ये घालून येतो. हा बाटलीमध्ये घालत आहे. हे फ्रेश असताना आमच्या घरात थोडीशी खाण्याची जास्त सवय आहे तिखट आणि तूप, त्याच्यासाठी सेपरेट करून ठेवत आहे. त्याच्यामध्ये थोडीशी जास्त मीठ आणि थोडंसं लसूणचं पाकळ्या आणि कोथिंबीर वापरली आहे. आता हे आपला रोजच्या खाण्यामध्ये तयार आहे. आपण पण अशा प्रकारे कधी खाता का? आता इकडे सगळे तिखट जे आहे सगळे मिक्स करून घेतले. आता रोजच्या डब्यामध्ये भरून घेतो. रोजच्या डब्यामध्ये भरून झाले की मग एका प्लॅस्टिकमध्ये घालून वरती रबर लावून ठेवले की म्हणजे आपण कधी पण नेक्स्ट वापरतो त्यावेळी फ्रेशच असतो. म्हणतात की काचेच्या भरणीमध्ये घालून ठेवले की आपले वर्षभराचा मस्त टिकतो. पहिलं एक भरणी होतं ते तुटून गेलं, तर आता नवीन घेऊ तोपर्यंत असंच होणार. आमच्या घराची तिखटाची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. आता हे सगळं मी पसारा आवरून घेतो, तोपर्यंत आपण सबस्क्राईब करा, लाईक करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.